तर आज आपण घेऊन आलेलो आहोत मुंबईतली सगळ्यात फेमस डिश बोंबील फिश फ्राय आणि ते पण एकदम क्रंची. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला बोंबील घ्यायचे आहेत. त्याला एकदम छान स्किलवर कटिंग करायचं आहे, कारण बोंबील खायला सगळ्यांना आवडतात पण साफ करायला लोक कंटाळा करतात. तर आज एकदम फास्टमध्ये कसं साफ करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि ते पण एकदाच काटा खेचला की पूर्ण बोंबीलमधला काटा कसा काढायचा ती स्किल मी आज तुम्हाला शिकवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बोंबील झालेला आहे रेडी. मस्त रवा बेसनमध्ये मिक्स करा आणि तेलावर क्रंच होण्यासाठी सोडून द्या. तर मित्रांनो, टाईम न घालवता जाऊया आपण पटापट रेसिपीकडे. व्हिडिओ आवडली तर काय करायचं आहे, लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि फॅमिलीमध्ये शेअर. तर चला मित्रांनो, बघूया रेसिपी. तर मित्रांनो, सर्वात पहिलं तर मार्केटला जाऊन मस्त इकडे फ्रेश बोंबील घेऊन आलेलो आहे. बोंबीलची साईज थोडीशी लहान आहे, पण जी मी तुम्हाला स्किल दाखवणार साफ करायची, बोंबील साफ कसे करायचे ती बघून तुम्हाला नक्की आवडेल. आणि सगळ्यात पहिला मी इकडे एक बोंबील घेतलेला आहे. त्याच्या साईडचे जेवढे पण पंख आहेत ते तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकतात, किंवा मी इकडे मस्त एक कैची घेतलेली आहे. तुम्ही लहान कैची घेऊन त्याला चांगले असे कटिंग करून घेऊ शकतात. सगळ्यात पहिला साईडचे वगैरे पंख वगैरे जे आहेत ते आपण कटिंग करून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो बोंबील एकदम छान पद्धतीने कसे साफ करायचे. मित्रांनो, बोंबीलचे आपण जे पंख होते सगळे कटिंग करून झालेले आहेत. आता हे पोटाचा भाग आहे ना, तो आपल्याला असा सुरीने किंवा कैचीने तुम्ही कापून घ्या. एकदम थोडाच कापायचा. जो वरचा पातळ भाग असतो ना पोटाचा, ज्याच्यामध्ये त्याची मच्छीची घाण असते सगळी, ती आपल्याला काढायची आहे. पोट आपल्याला छानपैकी असं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात तेवढं कटिंग झाल्यानंतर इकडे आपल्याला सुरीने असं एक वरती कट करायचं आहे. त्याचं डोकं साईडला करायचं आहे आणि शेपटीच्या इकडे थोडंसं असं कटिंग करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर बोंबील असा सरळ ठेवून त्याला एकदम काट्याच्या साईडला कापायचा. हा मधला जो काटा असतो ना, मेन काटा जो आपल्याला काढायचा आहे, त्याच्या साईडला अशी कट मारायची आहे. दोन्ही साईडने कट करायचं आहे. काटा असा बघा, मधोमध काटा राहायला पाहिजे आणि काट्याच्या दोन्ही साईडला असं कट करायचं. हे बघा कसं मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि हा काटा असा बोटाने पकडायचा आणि एकदम जोरामध्ये असा खेचायचा. तर मित्रांनो, कशी ट्रिक वाटली आपली ही नवीन? छान ना? हे बघा पूर्ण काटा निघालेला आहे. साईडला करा. मस्त बोंबील एकदम आता मोठा वाटतोय, मस्त एकदम. आता आपल्याला याला साईडला ठेवून सगळे बोंबील असे साफ करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सगळे बोंबील आपण साफ करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला याच्यामध्ये आहे ना मस्तपैकी मीठ मसाला लावून चांगला आपण 15 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया, म्हणजे तेवढी त्याला टेस्ट छान होईल. तर सगळ्यात पहिला मी इकडे आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती आपण याच्यावर टाकून घेऊया. आणि मी मसालेसुद्धा घरचेच वापरणार आहे, बाहेरचे असे गरम मसाले वगैरे कोणतेच नाही. सगळ्यात पहिला घरचा लाल मसाला घेतलेला आहे. त्यानंतर हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तुमच्याकडे बोंबीलची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही मीठ थोडं जास्त घ्या. जास्तही नको आणि कमीही नको, त्यानुसार मी घेतलेलं आहे. आता चांगलं कालवून घेऊया आपण याला आणि 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवून देऊया, म्हणजे तेवढं मसाले छानपैकी बोंबीलच्या पीसला एकदम लागून राहतील, त्याच्यानं चव अजून वाढेल. आता आपण याच्यामध्ये रवा घेऊया आणि त्याच्यामध्ये बेसन मिक्स करूया. काही लोक फक्त रवा टाकतात, पण एकदा बेसन ट्राय करून बघा, खूप छान होते मित्रांनो. एकदम क्रंची होतील, हॉटेलसारखे सेम. आता त्याला चांगलं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये आपल्याला मीठ मसाला काहीच ॲड नाही करायचं आहे. फक्त जसं आपल्याला हे दोन आपण मिक्स करायचे आहेत छानपैकी, आणि मग बोंबील घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये छान आपल्याला डीप करायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो कसं आपण डीप करणार बोंबील याच्यामध्ये. तर मी हा एक बोंबीलचा पीस घेतलेला आहे, आपण छान असा याच्यामध्ये डीप करायचा आहे. तर मित्रांनो, हे बघा छान डीप झालेला आहे. आणि आता आपण याला मस्त तेलामध्ये फ्राय करायला सोडणार आहोत. सगळे आपल्याला पीस असे हे करून घ्यायचे, डीप करून घ्यायचे आहेत. तर आपण आता छान तवा इकडे गरम केलेला आहे, याच्यावर तेल टाकून घेऊया मस्त. तेल गरम झालेलं आहे मित्रांनो इकडे. आता आपण याच्यावर एक एक करत असे छानपैकी आपण जे डीप केलेले बोंबील आहेत ते आपण याच्यावर सोडूया.
आणि आता बोंबील थोडे फ्राय झाल्यानंतर वरतून थोडे सुके आहेत, त्याच्यामुळे आपण कलथ्याने असं छानपैकी वर त्याला हे करून घ्या, म्हणजे ते तव्याला चिटकायला नको ना, त्यासाठी आपण थोडेसे खालतून चांगल्यापैकी असे सैल करून घेऊया. तर मित्रांनो आता आपण बोंबील पलटी करून घेऊया, कारण एक साईडने तर छान एकदम शिजलेले आहेत. आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण बोंबीलला छान एकदम असंच क्रंची करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा मी बोंबील अशी साईडला मस्तपैकी आता पलटी करून घेतो आहे. बोंबील उचलताना थोडी काळजी घ्यायची आहे, हलगत उचलायचे आहेत, नाही तर ते तुटू शकतात, म्हणून मी एकदम हलगत घेऊन पलटी करतो आहे. आणि मित्रांनो आपले बोंबील इकडे रेडी झालेले आहेत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पटापट जा मार्केटवरनं मस्त बोंबील घेऊन या आणि दाखवलेल्या पद्धतीने साफ करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. अशीच एखाद चांगली रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन जी तुम्हाला नक्की आवडेल.